बातमी। पोलीस चौकशीमध्ये अल्पवयीन आरोपीचा माज कायम असल्याचं कळतंय। पोलिसांनी आज त्याची चौकशी केलेली आहे। त्याच्या आईसमोरच त्याची चौकशी केली, मात्र त्यानं चौकशीमध्ये सहकार्य केलेलं नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। पोलिसांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला त्यानं उत्तर दिलेलं नाही। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, काय अधिकचे अपडेट्स? आता आपण पाहतोय की पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आज सकाळी अल्पवयीन मुलाच्या आईला पोलिसांनी अटक केल्यानंतर बाल सुधारगृहामध्ये त्याची चौकशीसाठी आईलाही घेऊन गेले होते आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस चौकशी करण्यात आली त्यावेळेस त्या मुलांनी पोलिसांनी विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर दिली नसल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी पुणे पोलिसांचा तपासाच्या या ठिकाणी अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण जोपर्यंत मुलगा काही अल्पवयीन आरोपी जो आहे तो कुठली उत्तरं देत नाही तोपर्यंत तपास पुढे जाण्याची शक्यता कमी आहे। आणि दुसरीकडे पाहतो की त्याच्या आईलाही अटक करण्यात आलेली आहे। त्याची आई ब्लड फेरफार प्रकरणामध्ये जे ससूनला प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये त्याच्या आईला आज सकाळी पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यामुळे एकूणच हे प्रकरण जे आहे ते अति अडचणीचं होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज सकाळी बाल सुधारगृहात जवळपास 1 तास पुणे पोलीस गुन्हे शाखा जी आहे ती आईला त्या ठिकाणी चौकशीसाठी मुलांचे घेऊन अगदी तर आपण पाहतोय आताची एक महत्त्वाची बातमी। ब्लड सॅम्पल प्रकरणामध्ये विशाल अग्रवालला गुन्हे शाखेनं पुन्हा ताब्यात घेतलंय। येरवडा कारागृहातून गुन्हे शाखेनं विशाल अग्रवालचा ताबा घेतलेला आहे। उद्या शिवानी आणि विशाल अग्रवाल या दोघांनाही कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तर या संदर्भात सुद्धा अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। आपण पाहतोय उद्या विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल या दोघांना सुद्धा कोर्टात नेलं जाणार आहे। श्वेता, नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात विशाल अग्रवाल यांच्यावर सलग 3रा गुन्हा जो आहे तो पोलिसांनी टाकलेला आहे। आणि ड्रंक ड्राईव्ह प्रकरणामध्ये अगोदर मुलाला गाडी चालवायला देणे हा गुन्हा दाखल होता। त्यानंतर त्यांच्यावर जो गुन्हा दाखल होता की त्या ठिकाणी असणाऱ्या ड्रायव्हरला डांबून ठेवणं आणि धमकावणं, आणि आता 3रा गुन्हा जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी त्यांना ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात विशाल अग्रवाल जे आहेत ते आरोपी असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे त्यांना येरवड्याच्या कोठडीतून त्यांना ताब्यात। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय उद्या विशाल अग्रवालला पुन्हा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर त्याची बायको शिवानी अग्रवालला सुद्धा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे।